नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला जो टॉपिक आहे टेक्निकल नाही परंतु जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे त्याच्यामधला एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे। आपल्याला माहिती आहे की आपण आरोग्य सेवक या पदासाठी परीक्षा देत आहोत किंवा आरोग्य सेविका या पदासाठी देत आहोत। आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य विभाग भरती यांचे जेव्हा आपण पेपर देत असतो तेव्हा TCS आणि IBPS काय करते तर ते आरोग्यविषयक त्या महत्त्वाच्या तुमच्या योजना असतात किंवा काही महत्त्वाच्या घडामोडी असतात त्यांच्यावर प्रश्न विचारत असते। तर हे लेक्चर मी त्या सर्व योजनांना किंवा त्या घडामोडींना कंपाइल करून आजचं लेक्चर बनवत आहोत। या लेक्चरचे 2 ते 3 पार्ट येतील कारण की एका लेक्चरमध्ये सर्व योजना कव्हर करणं पॉसिबल नसतं किंवा सर्व घडामोडी कव्हर करणं पॉसिबल नसतं। जर 2 तासाचा व्हिडिओ झाला तर तुम्ही बोर होऊन जातात, म्हणून आपण याला 2 ते 3 पार्टमध्ये या व्हिडिओला आपण डिवाइड करूया। आजच्या याच्यामध्ये तुमचं जे प्रॉपर पुस्तक दिलेलं आहे, जसं आरोग्य सेविकेला दिलेलं आहे किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे पुस्तकं आहेत त्याच्यामधल्या ज्या योजना आहेत त्यांच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। काही वन लाइनरही घेऊया, म्हणजे जो नॉन टेक्निकल पार्टमध्ये जो तुमचा करंट अफेअरला रिलेटेड जो पार्ट येणार आहे त्याच्यामध्ये याच्यापैकी एखादा प्रश्न पाहायला भेटला तर तेवढंच आपला 1-2 मार्कांचा फायदा आपल्याला पाहायला भेटेल। स्टार्ट करूया। कोणत्या आरोग्यविषयक महत्त्वाच्या योजना आहेत आणि कोणकोणत्या घडामोडी आज आपण पाहणार आहोत त्या लेक्चरला। आणि या लेक्चरला स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की थिंक लाईक गुरुचं ॲप आहे, त्याच्यावर आरोग्य सेवकचे तुमची टेस्ट सिरीज आपण कंडक्ट करत आहोत। त्या टेस्ट सिरीजनंतर आपण तिथं नोट्सही प्रोव्हाइड करतो, ज्याची तुम्ही PDF PDF करून त्यांची आपली नोट्स बनवू शकतात। नंतर आपण तिथंच एक फास्ट ट्रॅक रिव्हिजनसुद्धा चालू केलेली आहे। फास्ट ट्रॅक रिव्हिजन म्हणजे ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला असेल आणि त्या अभ्यासानंतर तुम्हाला एक रिव्हिजन लागते, तर ती रिव्हिजन सिरीजसुद्धा आपण त्याच कोर्समध्ये स्टार्ट केलेली आहे। कोर्सची प्राईज आहे 250 रुपीज, तर ज्यांना वाटेल त्यांनी तो कोर्स घ्यावा, बाकी काही कंपल्शन नाही। तर चला आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर आपलं आरोग्यविषयक पहिली जी घडामोडी आहे त्याच्यामधला पहिला एक अभियान आहे, ते म्हणजे तुमचं पंतप्रधान TB मुक्त भारत अभियान। आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की पंतप्रधान TB मुक्त भारत अभियान कधीपासून सुरुवात त्याची झालेली आहे, तर 9 सप्टेंबर 2022 रोजी त्याची सुरुवात झालेली होती। आणि कोणाच्या हस्ते झालेली होती तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याची सुरुवात झालेली होती। तर संयुक्त राष्ट्राचा जो शाश्वत विकासचं ध्येय आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 2030 पर्यंत TBचं पूर्णपणे उच्चाटन करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे। जो ट्युबरक्युलोसिस असतो, क्षयरोग आपण त्याला म्हणतो, त्यांचं 2030 पर्यंत ध्येय आहे। भारताने तेच ध्येय जे आहे ते काय केलं, 2025 पर्यंत देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करणे हे ध्येय भारताने ठेवलेलं आहे। ओके, मग याच दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर 2022 याच दिवशी त्यांनी एक नवीन पोर्टल सुरू केलं होतं, त्याला म्हटलं जातं निक्षय 2.0। या पोर्टलची जी सुरुवात झालेली होती ती 9 सप्टेंबर 2022 या दिवशी झालेली आहे। नंतर या पंतप्रधान TB मुक्त भारत अभियानाचं उद्देश काय आहे तर क्षयरोग उपचार घेणाऱ्या विविध प्रकारचे सहाय्य प्रदान करणे, म्हणजे जे क्षयरोगचे उपचार घेतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सहाय्य प्रदान करण्यासाठी हे जे पंतप्रधान TB मुक्त भारत अभियान आहे त्याचा वापर केला जातो। नंतर निक्षय मित्र हा उपक्रम क्षयरोगाचे निर्मूलन होण्यासाठी सामुदायिक मदतीच्या संकल्पनेवर आधारित आहे। म्हणजे ते वरती निक्षय मित्र जो आहे तो उपक्रम कशावर आधारित आहे हे इतकं महत्त्वाचं नाही। इथून जर येईल तर 9 सप्टेंबर 2022 ही डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। उद्दिष्ट तुम्हाला भारताचं उद्दिष्ट काय आहे आणि त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र शाश्वत विकासाचं ध्येय काय आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ते 2030 पर्यंत त्याचं ध्येय आहे। नंतर या पंतप्रधान TB मुक्त भारत अभियानाची थीम काय तर TB संपवण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा, ही याची थीम आहे। आता इथं खाली 7व्या पॉईंटमध्ये आपण काही पॉईंट मेन्शन केलेले आहेत की क्षयरोग हा कशा पद्धतीने होतो, तर क्षयरोग जो आहे तो जीवाणूजन्य आजार आहे आणि हा जो आजार आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो। भरपूर वेळेस तुम्ही एक्झाममध्ये पाहिलं असेल आणि हा प्रश्न विचारला जातो की TB कोणत्या जीवाणूमुळे होतो। ठीक आहे, 1882 मध्ये रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावला होता, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, भरपूर वेळेस आपण रिपीट केलेला आहे। ओके, मग इथून परत एक प्रश्न येतो की 24 मार्च हा जो दिवस आहे तो जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। आणि जो क्षयरोग आहे तो 75% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा त्याच्यामुळे होत असते। याच्यामध्ये अजून आपण एक करंट अफेअर ॲड करूया। ते करंट अफेअर म्हणजे असं की वन वर्ल्ड TB समिट
TB समिट 2023चं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 2023चं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते उत्तर प्रदेशमध्ये जे वाराणसी सिटी आहे, वाराणसीमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ओके, तर ही सुद्धा वन वर्ल्ड TB समिटचं आयोजन कुठं करण्यात आलं तर ते उत्तर प्रदेश वाराणसीमध्ये करण्यात आलं होतं. आणि या शिखर परिषदमध्ये उद्घाटन जे करण्यात आलेलं होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. ओके, आणि तेव्हा त्यांनी एक वार्षिक भारत TB अहवाल 2023 हा त्यांनी तिथं लॉन्च केलेला होता, तिथं प्रसिद्ध करण्यात आलेला होता. आणि 2025पर्यंत कशा पद्धतीने भारताला क्षयरोगमुक्त करता येईल त्या प्रयत्नांचं संकलन त्या अहवालमध्ये केलेलं होतं. ठीक आहे, तर हे सर्व झालं. जे करंट अफेअर जे आहेत त्यांनासुद्धा आपण लिंक करून दिलेले आहेत आणि जुन्या ज्या अभियान आहेत किंवा जुन्या ज्या योजना आहेत त्यांनासुद्धा आपण लिंक करून दिलेलं आहे. आता आपण पुढे जी योजना आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूया. ती आहे प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य योजना. तर या योजनेमध्ये काय आहे, नेमकं कोणत्या गोष्टी आपल्याला याच्यात पाहायच्या असतील किंवा त्या परीक्षेच्या दृष्टीने कशा पद्धतीने महत्त्वाच्या असतील त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. तर प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य योजनेमध्ये त्याची सुरुवात तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ती सुरुवात झालेली आहे 27 सप्टेंबर 2021मध्ये आणि याचं जे मुख्य उद्दिष्ट होतं की तंत्रज्ञानाद्वारे भारतात आरोग्य सेवा सुधारणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता त्यांनी एक काम केलेलं आहे, ते म्हणजे सर्व जे लोक आहेत या योजनेअंतर्गत जे लोक आहेत त्यांची डिजिटल आरोग्य ओळखपत्र त्याच्यामध्ये बनवली जातात. ओके, डिजिटल आरोग्य ओळखपत्र बनवलं जातं. त्याच्यावर 14 अंकाचा हेल्थ ID असतो आणि त्या हेल्थ IDचा वापर करून त्याच्यामुळे काय होतं, त्यांना जे मागचे उपचार आहेत किंवा नंतर घेणारे उपचार आहेत त्या सर्वांचं कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीने होतं. आणि ही योजना जी होती ती पूर्वी कोणत्या नावाने ओळखली जायची तर नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन या नावाने ती योजना ओळखली जायची. या तुम्हाला जो 14 क्रमांकाचा ID दिलेला जातो त्या IDमध्ये त्या व्यक्तीची संपूर्ण वैद्यकीय माहिती असते. ओके, आणि स्टार्टिंगला जेव्हा ही योजना चालू झाली होती प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य योजना तेव्हा काय होती, ही फक्त 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आलेली होती. फक्त 6 जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यामध्येच हे सुरू करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर आता हे पूर्ण जे देशभरात लागू करण्यात आलेलं आहे. ओके, तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे डिजिटल आरोग्य योजनामध्ये त्यांना डिजिटल ID त्यांना प्रोव्हाइड करण्यात येतो आणि तो डिजिटल जो ID आहे तो किती अंकाचा असतो तर 14 आकडी तो अंक असतो. ठीक आहे, पुढची योजना पहा, जननी सुरक्षा योजना. तुमच्या बुकमधले जे आरोग्य सेवकचे किंवा सेविकाचे जे स्टँडर्ड बुक असतात, म्हणजे आता जिल्हा परिषदला जसा विज्ञानचा पोर्शन दिलेला आहे तसा आरोग्य सेवकचा जो ओल्ड सिलेबस होता त्याच्यामध्ये 4 पुस्तकं दिले गेलेली होती जी आरोग्य सेवकशी रिलेटेड होती. त्याच्यामधली एक योजना आहे जननी सुरक्षा योजना. जे याच्या आरोग्य सेविकेचा अभ्यास करत असतील त्यांना माहिती आहे की जननी सुरक्षा योजना काय आहे. आता आपण थोडंसं याच्याबद्दल पाहूया की जननी सुरक्षा योजना नेमकी काय आहे. सुरक्षा योजनेमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ही जी योजना आहे याच्यामध्ये जे अनुदान भेटणार आहे ते 100% केंद्राकडून भेटणार आहे. ओके, केंद्राकडून 100% अनुदान भेटलं जातं आणि याचं मुख्य उद्दिष्ट काय असतो की डॉक्टर आणि नर्स यासारख्या कुशल व्यक्तीकडूनच बाळंतपण करून घेण्यास प्रोत्साहन मिळावे, ज्याच्यामुळे माता मृत्यू आणि नवजात अर्भक मृत्यू दर कमी करावा या हेतूने ही योजना सुरू करण्यात आलेली होती. आता प्रश्न येतो की कोणत्या वर्षी ही सुरू करण्यात आलेली आहे, तो 2005 आणि 2006 मध्ये या योजना आपल्या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या होत्या, जननी सुरक्षा योजना. ठीक आहे, मेन थीम तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे 4 ऑप्शन आल्यानंतर त्या मेन थीममधला तुम्हाला काही ना काही ऑप्शनमधले क्वेश्चन तुम्हाला टॅकल करता येतील की या क्वेश्चनचे हे ऑप्शन तुम्हाला परफेक्टली बसतील. ओके, 100% केंद्राची पुरस्कृत योजना आहे आणि दारिद्र्यरेषेखालील जे SC आणि ST महिला आहेत त्यांना प्रसूतीपूर्व किंवा प्रसूतीपश्चात कालावधीमध्ये स्वतःची काळजी घेता यावी यासाठी या योजनेमध्ये आर्थिक मदत केली जाते. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला एक शब्द मेन आहे, तो आहे तुमचा माता मृत्यू आणि नवजात अर्भक मृत्यू दर. आणि जी करंटला याची लिंक आहे ते आता आपण पाहूया की कशा पद्धतीने करंटला याची लिंक आहे.
तर भारताचे जे रजिस्टर जनरल आहे, RGI आपण त्यांना म्हणतो, RGI, तर त्यांनी डिसेंबर 2022मध्ये एक अहवाल दिलेला होता, एक स्पेशल बुलेटिन दिलेलं होतं. त्याच्यामध्ये माता मृत्यू जे गुणोत्तर होतं त्याला MMR रेट असं म्हटलं जातं, माता मृत्यू गुणोत्तर. तर त्या गोष्टींबद्दल त्या अहवालामध्ये डिस्कस केलेलं आहे. माता मृत्यू दर काय असतं, मृत्यूचं गुणोत्तर काय असतं, तर 1 लाख जेव्हा अर्भक जन्माला येतात, 1 लाख अर्भक जेव्हा जन्माला येतात, नवजात जे जन्माला येतात, त्या 1 लाखांच्या मागे किती माता मृत्युमुखी पडलेल्या आहेत, त्यांचं जे गुणोत्तर असतं त्याला म्हटलं जातं माता मृत्यूचं गुणोत्तर. आणि त्या अहवालामध्ये सांगितलेलं होतं की 2014 ते 16 या कालावधीमध्ये जो MMR रेट होता तो 130 होता. परंतु त्यांनी जो 2018 पासून 2020चा जो अहवाल दिला त्याच्यामध्ये त्यांना आढळला 97. म्हणजे 130 पासून 97 इथं काय झाला, MMR रेट जो आहे तो कमी झालेला होता. ठीक आहे, तर MMR रेट कमी झालेला होता. तर ही जी योजना होती त्या योजनेला सुद्धा त्यांनी क्रेडिट दिलेलं होतं, म्हणून ही योजना आपण इथं घेतलेली आहे. हा तुमचा करंटला लिंक प्रश्न आहे. तर MMR रेट कमी होतोय, आता त्यांना काय करायचं होतं, या MMR रेटला जो 97 आहे त्यांनी आता नवीन उद्दिष्ट दिलेलं आहे की 2030 पर्यंत हा जो MMR रेट आहे तो 70च्या खाली त्यांना आणायचा आहे. आणि आतापर्यंत टोटल 6 जे राज्य आहेत, 6 राज्यांनी त्यांची जी 6 नाही 8 राज्यांनी काय केलं आहे, 8 राज्यांनी हा जो रेट होता तो कमी केलेला आहे. आणि महाराष्ट्राबाबत MMR रेट जर पाहिला तर तो महाराष्ट्राचा रेट आहे 33. म्हणजे 1 लाख जेव्हा अर्भक जन्माला येतात तेव्हा 33 माता ह्या मृत्युमुखी पडतात. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. महाराष्ट्राचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, हा 97 तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, करंटमध्ये विचारू शकतात. पुढची योजना पाहूया. आता इथले जे खालचे पॉईंट आहेत, मी PPT तुम्हाला ॲपवर प्रोव्हाइड करून देईल, तर हे जे पॉईंट आहेत ते तुम्ही रीड करून घ्या, इथं डिस्कस करण्यासारखे नाहीत. ओके, आता पुढची योजना पाहूया, सावित्रीबाई कन्या कल्याण योजना. तर या योजनेमध्ये काय होतं, सावित्रीबाई कन्या कल्याण योजनेमध्ये जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत, ओके, दारिद्र्य रेषेखालील जे जोडपे आहेत, तर त्या जोडप्यांनी जर एक मुलगी असताना नसबंदी केली, जर त्यांनी नसबंदी केली असेल तर त्यांना टोटल 10,000 रुपये भेटतात. ओके, 2,000 रुपये नसबंदी जे करतात त्यांना भेटतात. आणि 8,000 रुपये जे मुली आहेत त्यांच्या नावाने एका चिल्ड्रन करिअर प्लॅनचा पोस्ट फंडमध्ये ते गुंतवणूक करण्यात येते. ठीक आहे, एकदम जुनी योजना आहे, 1 एप्रिल 2002मध्ये ही योजना स्टार्ट झालेली होती. ओके, तर आणि जर एखादं दाम्पत्य आहे, ओके, आणि त्यांना 2 मुली असतील तर त्यांना प्रत्येक मुलीच्या नावाने 4,000, म्हणजे 2 मुली असतील तर ते 8,000 होतील, आणि दाम्पत्याला 2,000 रुपये, असे 10,000 रुपये दिले जातात. ठीक आहे, तर ही योजना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचवण्याच्या दृष्टीने कुटुंबात केवळ 1 अथवा 2 मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने ही योजना स्टार्ट करण्यात आलेली होती. ही योजना एकदम जुनी आहे आणि आपण का घेत आहोत याचं एक रिझन आहे. ॲक्च्युअलमध्ये आत्ताच 2-3 वर्षापूर्वी एका पेपरामध्ये या योजनेबद्दल विचारलं गेलेलं होतं. इथं सुद्धा जो डाटा दिलेला आहे किंवा हा जो डाटा तुम्हाला दिसत आहे तो मी त्यांच्या प्रॉपर वेबसाईटवरूनच घेतलेला आहे. हा डाटा त्यांच्या वेबसाईटवरूनच घेतलेला आहे. ओके, एवढं महत्त्वाचं नाही, एवढं म्हणजे याच्यामध्ये फक्त त्यांनी विचारलं होतं की एक मुलगी असल्यावर किती दिलं जातं, तर 10,000 तिथं ऑप्शन त्यांनी राईट दिलेलं होतं, म्हणून ही योजना घेतलेली आहे. एकदम जुनी योजना आहे, जास्त यावेळेस विचारतील असं काही मला वाटत नाही. ओके, पुढचा पहा, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम काय आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जो होता, जुनं एक पहिले मिशन यायचं, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यायचं. त्याच्यामध्ये काय केलं जायचं, त्याच्यामध्ये जे 6 ते 18 वर्ष वयोगटातले जे विद्यार्थी होते त्यांची आरोग्याची तपासणी करण्यात यायची. आधी तुम्ही जर
90चे स्किड असतील किंवा 90च्या दशकामधले असतील आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की 2008 नंतर तुमच्या शाळेमध्ये चेकिंग करायला यायचे किंवा काही रोगांसाठी इंजेक्शन वगैरे सुद्धा द्यायचे किंवा तुम्हाला कोणता रोग आहे का ते चेक करण्यासाठी लोक यायचे. ठीक आहे. तर तो जो पार्ट होता तो राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा पार्ट होता. आता ही जी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जे होतं 2013 ते 14 पासून काय केलं, याचा विस्तार करण्यात आला. 2013-14 पासून काय करण्यात आलं, विस्तार करण्यात आला आणि महाराष्ट्रात कोणत्या नावाने सुरुवात झाली, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या नावाने राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला होता. याच्यामध्ये पहिले जे 6 ते 18 वय होतं त्याला काय केलं, एक्सपांड करण्यात आलं आणि 0 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत. आणि या कार्यक्रमाची अंमलबजावणी कधी झाली तर 1 एप्रिल 2013 या दिवशी या कार्यक्रमाची अंमलबजावणी झालेली होती. ओके. हे खालचं जे आहे मी पुन्हा ही PDF टाकून देईल, तिथून तुम्ही रीड करा. परंतु हा जो राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आहे, आता तुम्ही आरोग्य सेवक बनणार आहात तर आरोग्य सेवकसाठी या कार्यक्रमामध्ये जबाबदाऱ्या लिहून दिलेल्या आहेत. जसं आरोग्य सेवकाने दरमहा कार्यक्षेत्रातील 2 शाळेस भेटी द्यायच्या आहेत. एका महिन्यामध्ये 2 शाळेला भेटी द्यायच्या आहेत. महिन्यातील कोणत्याही 2 सोमवारी शाळेतील मधल्या सुट्टीत त्यांनी भेट द्यायची आहे. भेटीचा उद्देश कार्यक्रम अंमलबजावणीसाठी पडताळणी करण्याचा आहे. उद्देशसुद्धा त्यांनी डिफाईन करून दिलेला आहे. नंतर जंतनाशक गोळ्या वाटपाच्या दिवशी कार्यक्षेत्रातील एका शाळेला मधल्या सुट्टीत त्यांना भेट द्यायची आहे. ओके. IFA अल्बेंडाझॉल गोळ्याचा साठा 1 महिना पुरेल इतका आहे का नाही माहिती शाळेच्या नाव नोंदणीवरून संख्या बघून करावी. तर जो गोळ्यांचा साठा आहे एका महिना पुरेल का नाही हे कॅल्क्युलेशन त्याने कशावरून करायचं आहे, माहिती जी शाळेची नाव नोंदणी आहे त्याच्यावरून त्याने कॅल्क्युलेशन करायचं आहे. नंतर शाळेत विद्यार्थी IFFच्या गोळ्या कॅपियनच्या दिवशी खातो का अथवा काही विद्यार्थी गोळ्या लपवतात अथवा फेकून देतात. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टींबद्दल आरोग्य सेवकाने कृती करायची आहे. म्हणून हा जो कार्यक्रम आहे तो महत्त्वाचा आहे, कारण की डेली लाईफमधला जेव्हा तुम्ही जॉबला जाणार तेव्हा तुम्हाला हा कार्यक्रमबद्दल थोडीफार इन्फो पाहिजे आणि असे जे प्रश्न असतात ते जनरली एक्झाममध्ये विचारले जातात जे तुमच्या डेली रुटीनशी रिलेटेड असतात. ओके. भरपूर गोष्टी आहेत, आरोग्य सेवकांचे भरपूर कामं आहेत. आता प्रत्येक इथं डिस्कस करणार नाही, ह्या इतक्या महत्त्वाच्या नाहीत, परंतु ही योजना महत्त्वाची आहे की राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कधीपासून लागू करण्यात आलेला आहे ती गोष्ट, वय काय आहे ती गोष्ट आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमध्ये पहिले वय किती होतं ती गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे आणि याचा उद्देश काय आहे ते तुम्हाला माहिती हवं. नंतर सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रम. आत्ताच आपण टेलिग्राम ग्रुपवर मी काल एक MCQ टाकलेला होता सिकल सेलच्या बाबतीत. तो MCQ काय होता, तर तो MCQ होता की महाराष्ट्राच्या भेटीदरम्यान भारताच्या पंतप्रधानांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिकल सेल रोगाचा सामना करण्यासाठी संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली होती. आन्सर चंद्रपूर होतं. चंद्रपूर आपण त्याचं आन्सर दिलेलं होतं. तर सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रम एकदम जुना कार्यक्रम आहे आणि हा जो सिकल सेल नावाचा जो आजार आहे तो एक अनुवंशिक आजार असतो. ओके. आणि त्या आजाराला नियंत्रण करण्यासाठी हा सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रम बनवण्यात आलेला आहे. आईवडिलांपासून मुलांना होतो, अनुवांशिक आहे, तर आईवडिलांपासून तो मुलांना होतो आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीत तो जात आहे. या आजारात काय होतं नेमकं, गोलाकार असणाऱ्या ज्या तांबड्या रक्तपेशी असतात त्यांचा जो आकार आहे कोयत्यांच्या पात्यांचा आकार धारण करतात, म्हणून या आजारात सिकल सेल म्हणतात. अशा पद्धतीने त्यांचा आकार होतो म्हणून त्याला सिकल सेल असा नाव दिलं गेलेलं आहे. 1910 साली जेम्स हॅरिक यांनी या आजाराचा शोध लावला. या आजाराचा पहिला रुग्ण 1952 साली नागपुरात आढळला होता. ओके. नंतर भारतात या आजाराचे प्रमाण सर्वात जास्त असून तो आसाम, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओरिसा, बिहार ह्या सर्व राज्यांमध्ये तो आढळतो. लक्षणं काय आहे, अशक्तपणा, सांधेदुखी, सांधे दुखणे, सुजणे, शरीर पिवळसर होणे, असह्य वेदना होणे, लहान बालकांना वारंवार जंतू संसर्ग होणे. तर हेच झालं सिकल सेल आजाराबद्दल. आता ही घटना का महत्त्वाची आहे, कारण की 2023-24 मध्ये जो अर्थसंकल्प दिलेला होता, ओके,
आता 2023-24चा जो अर्थसंकल्प दिलेला होता त्याच्यामध्ये 2047पर्यंत सिकल सेल ॲनिमिया दूर करण्याचे मिशन जाहीर करण्यात आलेलं आहे. तर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणत्या वर्षापर्यंत आपल्याला सिकल सेल ॲनिमिया दूर करायचं आहे. तर 2047पर्यंत आपण मिशन ठेवलेलं आहे आणि नुकताच करंट अफेअरला ही गोष्ट लिंक आहे. ओके. नंतर या मिशनमध्ये जनजागृती, बाधित आदिवासी भागातील 0 ते 40 वयोगटातील 60 कोटी लोकांची तपासणी आणि केंद्रीय मंत्रालय, राज्य सरकार यांच्या सहयोगी प्रयत्नाद्वारे समुपदेशन यांचा समावेश असणार आहे. ओके. आणि 1 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशमधलं जे शहडोल जिल्हा आहे या अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजे हे लालमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यापैकी एखादा प्रश्न विचारू शकतात सिकल सेल आजाराबद्दल की हे करंटला लिंक आहे. आणि हा जो सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रम आहे तो आरोग्य सेविकेच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे. हा जो फोटो आहे तो आरोग्य सेविकेच्या पुस्तकातलाच फोटो आहे, बुक नंबर 4 मधला. ठीक आहे. ॲपमध्ये मी टाकलेला आहे सार्वजनिक आरोग्य खात्याबद्दल. पुढची आहे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. जुनी योजना आहे. ओके. हिचं आता सध्या नामकरण झालेलं आहे. दुसऱ्या योजनेमध्ये याचं नामकरण झालेलं आहे. तर या योजनेमध्ये नेमकं काय होतं, भारत सरकारची योजना महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत ही योजना येते. ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा लोकांना या योजनेद्वारे 1.5 लाख रुपयापर्यंत वैद्यकीय मदत ही मिळत असते. ओके. आता ही जी योजना आहे त्या योजनेचं जे नाव आहे 1 एप्रिल 2017 रोजी या योजनेचं नाव बदलून महात्मा फुले जन आरोग्य योजना करण्यात आलेला आहे. आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेवर ऑलरेडी TCSने 2 ते 3 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. आता ह्या योजनेबद्दल मी इथं एवढं काही जास्त डिस्क्राईब केलं नाही, परंतु तुम्हाला एक लिंक हवी की पहिले राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना होती. ओके. आता तिचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आलेलं आहे. आणि ही एक आरोग्य विमा योजना आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आरोग्य विमा योजना आहे. मग आता आपण डिस्कस करूया की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नेमकी काय आहे. आता एवढं मी इथं लिहून दिलेलं आहे सगळ्यात. आता ही एवढी पूर्ण माहिती गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण घेतलेली आहे. जी महात्मा फुले जन आरोग्य योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून आपण ही माहिती घेतलेली आहे. तर या योजनेमध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूया. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये नेमकं काय होतं, तर या योजनेमध्ये काय होतं, जे शिधापत्रिका धारक असतात किंवा अन्य लाभार्थी जे असतात ते जो गट आहे त्या गटाला निशुल्क वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते या योजनेअंतर्गत. ही योजना पूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जायची, जसं मी बोललो होतो. नंतर पहिले ती जी महाराष्ट्रात लागू करण्यात आली होती तर ती 2 जुलै 2012 पासून 8 जिल्ह्यात ती लागू करण्यात आलेली होती. नंतर पूर्ण जे उरलेले जिल्हे होते त्यांच्यामध्ये 21 नोव्हेंबर 2013 पासून ही योजना पूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली होती. तारखा इथं महत्त्वाच्या नाहीत. ओके. आणि या योजनेअंतर्गत जे राज्यातले 2.22 कोटी लाभार्थी आहेत त्या कुटुंबांना निशुल्क वैद्यकीय सेवा या योजनेअंतर्गत पुरवण्यात येत आहे. मग आता सेंट्रलने एक योजना काढलेली आहे, तिचं नाव आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. या योजनेमध्ये काय होतं, 2011 साली काय झालं होतं, सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना झालेली होती आणि त्या जनगणनेच्या आधारावर 83.63 लाख कुटुंब जे होते त्यांना या योजनेमध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. जसं महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना वर्क करते त्याच पद्धतीने आयुष्यमान भारत योजनासुद्धा वर्क करते. आणि याच्यामध्ये काय होतं, या जेव्हा ते महाराष्ट्रात येतात तेव्हा ते जवळपास मर्ज होऊन गेलेले आहेत, म्हणून ही एकत्रित लिहिलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आता एकत्रित काम करत आहेत. ओके. तर याच्यामध्ये त्यांनी गट पाडलेले आहेत, गट अ, गट ब, गट क. तर जे गट अ लाभार्थी आहेत त्यांच्या कुटुंबाच्या वतीने राज्य आरोग्य हमी सोसायटी, जी राज्य आरोग्य हमी सोसायटी आहे, प्रति कुटुंब म्हणजे एका कुटुंबाला पॉलिसीची रक्कम ती पेड करते. ते रक्कम आहे 797 रुपये, जी त्रैमासिक असते आणि त्या विमा कंपनीला ती अदा करत असते. म्हणजे ही जी सोसायटी आहे
ती त्यांच्या पद्धतीने 797 रुपये पर त्रैमासिक एका विमा कंपनीला अदा करते. समजा त्या कुटुंबातला एखादा व्यक्ती आजारी पडला आणि त्याला काहीतरी बिल आलं 1.5 लाख रुपये, तर ते 1.5 लाख रुपये ती विमा कंपनी पेड करणार आहे. आणि ती विमा कंपनी कशाच्या अंतर्गत करणार आहे? महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या थ्रू ते पेड करणार आहेत. मग ही कंपनी कोणती? तर आधी 31/3/2020 पर्यंत, म्हणजे 2/7/2012 पासून 31/3/2020 पर्यंत नॅशनल इन्शुरन्स कंपनी ही कंपनी ही जी विमा कंपनी होती तिच्या अंडरमध्ये ही योजना होती. परंतु जेव्हा ती एकत्रित झाली, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जेव्हा एकत्रित झाली 1/4/2020ला, तर कंपनीसुद्धा बदलली. ती कंपनी आता आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ही कंपनी आहे. या पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? किती कोटी लाभार्थी आहेत? 2.22 कोटी. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आयुष्यमान भारत योजना कधी स्टार्ट झाली राज्यात? 23 सप्टेंबर 2018. तिसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की कोण पेड करणार आहे? राज्य आरोग्य हमी सोसायटी पेड करणार आहे. चौथी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की पॉलिसीची रक्कम काय आहे? ओके, 797 रुपये आहे. त्याच्यानंतर विमा कंपनी आत्ता कोणती आहे? युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढची योजना पाहूया, शरद शतम आरोग्य कवच विमा योजना. तर या योजनेमध्ये नेमकं काय आहे? सुरुवात कधी झालेली आहे योजनेची? 22 सप्टेंबर 2021ला याची सुरुवात झालेली आहे. जे राज्यातील 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक शतायुषी व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. शरद शतम आरोग्य कवच विमा योजना. ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी आणि चाचण्या करणे, त्यांना उपचारासाठी आवश्यकता असेल तर विविध योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेली आहे. ओके, तर राज्यामध्ये जी शरद शतम आरोग्य कवच विमा योजना आहे, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी कोण करणार आहे? तर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करणार आहेत आशा वर्कर आणि अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्या तपासणी करणार आहेत. आणि त्यांचा जो अहवाल आहे तो ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त करण्यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील राहणार आहेत. ओके, तर ही शरद शतम आरोग्य कवच विमा योजना जी आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतो की कोणाशी रिलेटेड आहेत? स्त्रियांशी रिलेटेड आहे किंवा लहान मुलांची आहेत किंवा वृद्ध व्यक्तींसाठी आहेत किंवा दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या व्यक्तींसाठी आहेत. तर तुम्हाला तिथे टिक करायचं आहे, वृद्ध व्यक्तींसाठी ही योजना आहे. पुढचं पहा, हर घर ध्यान मोहीम. आता याच्यानंतर आपण वन लाईनर टाकणार आहोत कारण की या महत्त्वाच्या योजना होत्या. त्या योजना मी आता कंप्लीट केल्या आहेत. व्हिडिओ जर मोठा झाला तर तुम्ही पाहत नाही. याच्यानंतर सगळे वन लाईनर भेटतील. पूर्ण वर्षभराचे जे तुमचे आरोग्याशी रिलेटेड MCQ आहेत त्या स्वरूपात आपण घेणार आहोत. हर घर ध्यान मोहीम काय आहे? ही जी मोहीम आहे ती मानसिक आरोग्याबद्दल रिलेटेड आहे. मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय जे आहे त्यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये हर घर ध्यान मोहीम सुरू केलेली आहे. इथं 1/12 लिहून दिलं. 2022 मध्ये ही जी योजना आहे ती स्टार्ट केलेली आहे. ओके, 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ध्यानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. तर त्यांनी काय केलं, कोणासोबत कंबाईन केलेलं आहे? तर जे श्री रविशंकर आहेत त्यांचा आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन आहे यांच्यासोबत त्यांनी कंपाईल केलेलं आहे सांस्कृतिक मंत्रालयाने. ओके, तर ही जी योजना आहे हर घर ध्यान मोहीम जी होती तिचं कधीपर्यंत ध्यानाचं महत्त्व तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं? 15 ऑगस्ट 2023 पर्यंत. ओके, तर ही सुद्धा एक मोहीम होती. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया की जो एक आयुर्वेदाचा स्मार्ट कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर स्वास्थ्य योजना आहे. ओके, त्याच्यानंतर दुर्मिळ रोगांचे राष्ट्रीय धोरण आहे. नवीन आयुष संस्था ज्या स्थापन केल्या आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. माता मृत्यू दरात किती डिक्रीज झालेला आहे. नंतर राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण काय आहे त्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया.
धन्यवाद.